नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त असाल, मजेत असाल मला माहित आहे. थोडेसे तुम्ही दुःखी आहात कारण फार्मसी ऍडमिशनवर पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. रोख लागलेला आहे आणि आपण आधीच खूप त्रस्त झालेलो आहोत आणि याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची बातमी आपल्या समोर येत आहे आणि खऱ्या अर्थानं कारण समोर येत आहे की फार्मसी ऍडमिशनला का लेट होत आहे. याचं कारण समोर आलेलं आहे. आपण याच्यासाठी खूप पाठपुरावा सुद्धा केला होता आणि आपल्याला त्यांनी आरटीआयच्या माध्यमातून उत्तर सुद्धा दिलेलं होतं. मात्र प्रशासकीय यंत्रणा हे नाव समोर केलं जात होतं. मात्र ती प्रशासकीय यंत्रणा काय होती, ती प्रशासकीय अडचण काय होती, ही अगदी समोर आलेली आहे आजच्या लोकसत्ताच्या बातमीनुसार. यस, आज सकाळी लोकसत्ताचा पेपर ज्यावेळेला हातात घेतला त्यावेळेला गोष्ट लक्षात आली की फार्मसी ऍडमिशनला एवढा उशीर का होत आहे. आपण डिटेलमध्ये ही बातमी बघणार आहोत. बातमी बघणार आहोत. पण त्याच्या आधी जर व्हिडिओ तुम्हाला आवडणारच आहे मला माहित आहे, कारण प्रत्येक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी महत्वाचा आणि अपडेट असणारा घेऊन येत असतो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. महत्वाचे अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी आणत असतो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सर्व फार्मसीच्या विद्यार्थ्यांना शेअर करा, नाहीतर ते सुद्धा या महाविद्यालयाचं नाव तुमच्या कॉलेज लिस्ट मध्ये टाकतील आणि त्यांचं नुकसान होईल. कृपया करून आपल्याला आपलं नुकसान होऊ द्यायचं नाहीये. येस, चला आता आपण चालूयात. बघा इथे मी आलेलो आहे. इथे काय करतोय मी, यस, इस न्यूज को मैं क्या कर देता हूं, थोड़ा आगे बढ़ाता हूं और हम इसको पढ़ते हैं. औषध निर्माण शास्त्राच्या 89 महाविद्यालयावर कारवाई. बघा महाराष्ट्रामध्ये असे 89 महाविद्यालय आहेत. त्या 89, आता टोटल किती, 300-350 टोटल कॉलेजेस असतील. त्याच्यापैकी बघा 89 कॉलेजेसवर कारवाई करण्यात आलेली आहे. म्हणजे हा आकडा खूप 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 मोठा आहे. बघा, नियमांचे उल्लंघन केलेले आहे. हे जे कॉलेजेस आहेत त्यांनी नियमावलीला पाळलेली नाही, नियमांचं उल्लंघन केलेलं आहे आणि म्हणून प्रवेश थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत. म्हणून सीईटी सेल आपल्या ऍडमिशनसाठी परत परत दिरंगाई करत आहे. परत डेट एक्सटेंड करताना तुम्हाला आम्हाला पाहायला भेटते. बरोबर आहे. यस, चला आता इथून पुढे बघूया. पायाभूत सुविधा नसल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटीस पाठवलेल्या आहे. 176 पैकी 89 महाविद्यालयावर भारतीय औषध निर्माण परिषदेकडून म्हणजे पीसीआय नावाची एक संस्था असते. या पीसीआय कडून कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये पदविका 71 तर पदवी अभ्यासक्रमांच्या 18 महाविद्यालयांचा समावेश आहे. बघा म्हणजे काय, ज्या बेसिक नीड असतात ज्या फंडामेंटल किंवा बेसिक गरजा असतात, त्या बेसिक गरजा पूर्ण न करू शकत असलेल्या 176 कॉलेजला पीसीआय न नोटीस पाठवलेली होती आणि त्यांना कारणे दाखवा नोटीस म्हणजे गिव्ह रिझन नोटीस पाठवलेली होती. याच्यामध्ये 89 महाविद्यालयानं अजूनही कारणे दाखवलेली नाहीत, म्हणून त्यांच्यावर बंदी आणलेली आहे किंवा त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. 2025-26 मध्ये होणाऱ्या प्रथम वर्षाचे बघा 2025-26 मध्ये होणाऱ्या प्रथम वर्षाचे प्रवेश थांबविण्याचे आदेश दिलेले आहेत. म्हणून आपल्याकडे सर्वाधिक जास्त वेळ त्याच्यासाठी लागत आहे. कोरोना काळामध्ये पीसीआय कडून राज्यात मोठ्या संख्येने औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली. या काळात पदविका 220 आणि पदवीच्या 92 नव्या महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली. मात्र या महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा नसल्याने उघड झाल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तंत्र शिक्षण संचालनालय आणि तंत्र शिक्षण मंडळ यांच्यातर्फे संस्थांची तपासणी केली. यामध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या 92 पैकी 48 तर पदविका अभ्यासक्रमाच्या 220 पैकी 128 महाविद्यालये पीसीआय चे निकष पूर्ण करत नसल्याचे आढळून आले. तुम्ही बघू शकताय महाराष्ट्रामध्ये किती जास्त फ्रॉड याच्यामध्ये चालला आहे. मग प्रश्न उभा टाकतो आहे की सर, खऱ्या अर्थानं आजच्या घडीला फार्मसी करायला पाहिजे की नाही पाहिजे? जर 220 पैकी 128 जर कॉलेजेस हे जर फ्रॉड असतील, त्यांच्याकडे बेसिक सुविधा नसतील अशा प्रकारे, तर आमच्याकडे ही महाविद्यालय आम्हाला चांगलं शिक्षण प्रोव्हाइड करतील का? ही महाविद्यालय आमच्याकडे आम्हाला चांगलं शिक्षण, चांगल्या दर्जाचं शिक्षण, चांगल्या दर्जाचं प्रॅक्टिकल, चांगल्या दर्जाच्या नोकरी देण्याचं काम करेल का? तर मुळीच नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो,
फार्मसीला ऍडमिशन घेत असताना आम्हाला कॉलेज लागण ते कॉलेज घेणं आवश्यक नाहीये, तर त्या कॉलेजच्या पायाभूत सुविधा बघणं खूप महत्वाचं आहे. कारण अत्यंत कॉम्पिटिशन वाढलेली आहे है ना, आणि कॉम्पिटिशन वाढलेली असताना सुद्धा अशा बातम्या जर आमच्यासाठी येत असतील तर महाराष्ट्रातलं शिक्षण कोणत्या पातळीला गेलं आहे आणि महाराष्ट्रातील शिक्षणाची जर ही अवस्था असेल तर आम्ही काय करायचं आहे, हा सुद्धा प्रश्न मोठा उभा टाकलेला आहे. 128 महाविद्यालय बघा, विचार करू शकता तुम्ही. तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत कारणे दाखवा नोटीस त्यांना पाठवली होती. नोटिसाला काही महाविद्यालयाने समाधानक उत्तरे दिली आहेत, मात्र 89 महाविद्यालयांनी योग्य उत्तरे न दिल्याने त्यांची यादी संचालनालयाकडून PCI ला पाठवत त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती. PCI ने या विनंतीची दखल घेत पदवीच्या 18 आणि पदविका अभ्यासक्रमांच्या 71 महाविद्यालयांना 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर काढले आहे. या महाविद्यालयांची यादी PCI ने त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केलेली आहे. आणि पुढचा व्हिडिओ आपण PCI च्या या जाहीर केलेल्या व्हिडिओ यादीवर बनवणार आहोत मित्रांनो. वेबसाईटवर ही यादी दाखवण्यात आलेली आहे, म्हणून लक्षात ठेवा कॉलेज लिस्ट बनवत असताना ही महाविद्यालये आपल्या लिस्ट मध्ये येणारच नाहीत. परत एकदा सांगतोय, तुम्ही कॉलेज लिस्ट ज्यावेळेला भरत असाल त्यावेळेला ऑप्शन फॉर्म भरत असाल त्यावेळेला ही 89 महाविद्यालय येणारच नाहीत आणि म्हणून सीट मॅट्रिक्सला उशीर होत आहे. कारण आजची जी सीट मॅट्रिक्स येणार आहे बघा, मी परत एकदा सांगतोय, आजची जी सीट मॅट्रिक्स येणार आहे आज येईल किंवा काही दिवसामध्ये येईल, त्याच्याबद्दल शाश्वती अजून सुद्धा नाहीये. जी सीट मॅट्रिक्स येणार आहे या सीट मॅट्रिक्स मध्ये जे महाविद्यालय असणार आहेत तेच महाविद्यालय आपल्याला कॉलेज लिस्ट मध्ये फिल करायचे आहे आणि त्याच महाविद्यालयामध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे. बरोबर आहे. सीट मॅट्रिक्स आज किंवा उद्या येऊन जाईल. लक्षात ठेवा, पुणे आणि कोल्हापूरमध्ये सर्वात जास्त महाविद्यालय आहेत. कारवाई झालेल्या महाविद्यालयामध्ये सर्वाधिक जास्त पुणे जिल्ह्यातील, तर पुणे जिल्ह्यातील 9 महाविद्यालय असून यात 7 पदविका तर 2 पदवी महाविद्यालयांचा समावेश आहे. त्या खालोखाल कोल्हापूरमध्ये, नागपूरमध्ये 9, चंद्रपूरमध्ये आणि ठाणेमध्ये 7, नाशिकमध्ये 6, सांगली आणि बीड, धुळे, वाशिम, जळगाव, पालघर 4, यवतमाळ, रायगड, उस्मानाबाद, सातारा, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर यांच्यामध्ये 3, धाराशिव, बुलढाणा, वर्धा 2, परभणी, गोंदिया, हिंगोलीमधील एका महाविद्यालयाचा समावेश आहे. याचा विचार तुम्ही करू शकता किती मोठ्या प्रमाणावर फ्रॉड चालला आहे. बरोबर आहे. आणि याच्यामुळेच कुठेतरी सीईटी सेल या प्रक्रियेला उशीर करत होतं. बरोबर आहे. प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर गेलेली आहे. भारतीय औषध निर्माण अभ्यासक्रमाच्या प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी कक्षाने प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करणे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र राज्य सरकारच्या या सूचनेमुळे वेळापत्रकात बदल करत प्रवेश प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्याचे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. सीईटी कक्षाने प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले असून त्यानुसार विद्यार्थ्यांना 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान पसंतीक्रम भरता येणार आहे. त्यानंतर पहिली यादी ही 3 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. नव्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ही प्रवेश प्रक्रिया 27 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. म्हणजे आता जो आपल्याकडे अपडेट आलेला आहे, आता जो आपल्याकडे वेळापत्रक आलेला आहे ते या न्यूज नुसार कन्फर्म सांगण्यात आलेला आहे. मात्र त्या 89 कॉलेजची लिस्ट तुमच्या सीट मॅट्रिक्स मध्ये नसणार आहे. तर त्या 89 महाविद्यालयाला खऱ्या अर्थानं पहिल्या कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट होता येणार नाही. जर त्याच्यावर अजून कारवाई लागली किंवा कॅप राऊंड 2 किंवा कॅप राऊंड 3 किंवा कॅप राऊंड 4 मध्ये ते पार्टिसिपेट होऊ शकतात. जर तुम्हाला त्या कॉलेजची लिस्ट हवी आहे आणि तुम्हाला सुद्धा बघायचं आहे की ते कॉलेजेस तुमच्या आसपासचे आहेत का किंवा त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं होतं का, तर कॉमेंट करायला विसरू नका. आणि याच्या पुढे आपण त्याच्यावरच व्हिडिओ बनवणार आहोत. अशाच व्हिडिओसाठी जर तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सर्व ज्युनियर्सना MVSAT बद्दल सजेस्ट करा, कारण तेही जिंकू शकतील करोडो रुपयांचे कॅश प्राइजेस, करोडो रुपयांचे स्कॉलरशिप, आयफोन, आयपॅड. आणि तुमच्यासाठी आम्ही एकबद्ध आहोत. फक्त एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सो येस, ऑल द बेस्ट. सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल द बेस्ट.